नमस्कार फ्रेंड्स, मी माहेश्वरी आपलं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर आज आहे श्रीरामनवमी आणि आपण सर्वजण श्रीरामांचे भक्त आहोत। तर त्यासाठी एकदा सगळ्यात आधी आपण जयघोष करूया श्रीरामांचा। जय श्रीराम। तर आज श्रीरामनवमी आहे आणि अर्थातच आपण सर्वजण श्रीरामांचं दर्शन घेतो, श्रीरामासाठी भजन गातो, प्रसाद करतो। तर आज मी तुम्हाला पाटण तालुक्यातील श्रीराम मंदिर दाखवणार आहे, जे अप्रतिम आहे, जे पाहिल्यानंतर मनाला खूप शांती लाभते, खूप समाधान भेटतं आणि मन प्रसन्न होतं। चला तर मग आपण फार उशीर न करता श्रीरामाचं ते मंदिर पाहायला जाऊया। चला। श्रीरामाच्या मंदिराकडे जात असताना उजव्या हाताला एक छोटीशी बाग लागली। जय श्रीराम। फोटो काढण्यासाठी थांबलो। जय जय श्रीराम। सुंदर होती। मी फर्स्ट टाइम अशा प्रकारे जयघोष करून आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो। तर हे आहे मंदिर। मंदिरामध्ये खूप छान भजनांचा आवाज येत होता। त्या भजनाच्या आवाजानेच खरं तर आम्ही आतमध्ये वळलो। तर हे पहा, हा जो भजनाचा आवाज येत होता, इकडे एक भजनी मंडळ श्रीरामाचं छान भजन गात होतं। ऐकूनच मन तृप्त होईल अशा प्रकारे भजन होतं। त्यासोबतच त्याच्या उजव्याच साईडला एक सुंदर अशी सिंपल बट स्वीट अशी छान रांगोळी काढलेली तुळशी वृंदावनासमोर। आणि हे हे मंदिर आतून खूप छान आहे। मला फार वेळ नाही भेटला शूटिंग करायला, कारण लगेचच निघायचं होतं, पण खूप छान मंदिर आहे। मला पुन्हा एकदा तिथं जाऊन खूप वेळ बसायचं आहे, खूप सगळ्या गोष्टी पाहायच्यात। तर हे आहे आतला देव्हारा, मंदिराच्या आतला। हे तुम्ही पाहू शकता, खूप छान देवांची मांडणी वगैरे केलेली आहे तिथे। आणि इकडे ज्याची आपण वाट पाहतोय, प्रभू श्रीरामांचं हे मंदिर। जय श्रीराम। जय श्रीराम। हे हे आहे जय प्रभू श्रीराम, माता सीता आणि प्रभू श्री लक्ष्मण। तर अशा प्रकारे हे मंदिर पाहिल्यानंतर मन अगदी तृप्त होऊन गेलं। त्यासोबतच भजनाचा जो गजर चाललेला होता श्रीरामाचा, रामकृष्ण हरी, तर खूप छान गजर होता। अंगाला काटा येत होता अगदी। भजन खूप सुंदर होतं आणि त्यामुळे मलाही इच्छा होती भजन वगैरे म्हणायची। त्यासोबतच शूटिंगही करत होते। तर हे तुम्ही पाहू शकता, मंदिरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे तिथे बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी होत्या। बऱ्याच ऐतिहासिक महापुरुषांची फोटोज होते तिथे, जे आपल्याला असं तर माहिती कळली नसते, पण तिथे गेल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला बऱ्याच महापुरुषांचं दर्शन तिथे झालं। आपण नशीबवान आहोत की तिथे आपल्याला हे सर्व पाहायला भेटलं। आणि त्यासोबतच खूप मोलाचे असे ऐतिहासिक वस्तूही तिथे होत्या। हे पहा, लॅम्प जो आहे, आजकाल ह्या गोष्टी पाहायला नाही भेटत, जसा हा लॅम्प आहे, झुंबर। तर खूप अप्रतिम असंही झुंबर होतं। अनेक गोष्टी तिथे होत्या। हे आहेत काही तिथले फोटोज छत्रपती महाराजांचे। तर एकंदर हे असं सर्व माहिती घेता तिथली आपण भजनानंद घेऊया आता।